हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मनापासून स्वागत आहे तुमचं स्वाद या चॅनलमध्ये. तुम्हाला जर काहीतरी वेगळं चटपटीत खाण्याची इच्छा झाली असेल आणि तुमच्याकडे बेसन वगैरे भजी बनवायला नसेल तर तुम्ही त्यावेळेस मस्त असं बटाट्यापासून तुम्ही हा नाश्ता बनवू शकता, स्नॅक्स बनवू शकता. यासाठी मी 1-2-3 बटाटे साल काढून असे छान असे चिरून घेतले आहेत पहा, लांबडे लांबडे. आता छान याला आपण बॉईल करून घेऊया. पहा, बटाटे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. गॅसवर पातेलं ठेवले आहेत, पाणी ॲड केलेलं आहे. आता जे आपण बटाटे घेतले आहेत ते यामध्ये आपण टाकून बटाटे छान असे बॉईल करून घेऊया. 80% ते आपण ह्याला बॉईल करून घ्यायचं आहे बटाट्याला. आपण सर्व बटाटे ॲड करून आता छान याला बॉईल करून घेऊया. आपण बटाटे छान असे शिजवून घेतले आहेत, पाहू शकता तुम्ही. मस्त असे 70 ते 80% आपण हे बटाटे शिजवून घेतले. चला तर हे आता काढून घेऊया. आपण बटाटे छान अशा हाताने मॅश करूया किंवा तुम्ही मॅशरने असे थोडेसे मॅश करून दाबून असे थोडेसे असे चपटे करून घ्यायचे आहे पहा, या पद्धतीने. छान आता आपण ह्याला फ्राय करून घेऊया. याच पद्धतीने आपण सर्व बटाटे मॅश करून घेऊया. आपण असं थोडंसं हाताने प्रेस करून असं छान असं बटाटा ह्या साईडने असं छान असं चपटा करून घेतला, पाहू शकता तुम्ही. आपण सर्व बटाटे हाताने प्रेस करून असे थोडेसे असे चपटे करून घेतले, पाहू शकता तुम्ही. चला आता याला फ्राय करून घेऊया. गॅसवर कढई ठेवले आहेत, तेल ॲड केलं आहे. तेल मस्त कडकडीत गरम झाले आहे. आता आपण जे बटाटे घेतले ते बटाटे सोडून घेऊया. आपण बटाटे छान असे फ्राय करून घेतले, पाहू शकते. मस्त असे गोल्डन ब्राऊन फ्राय करून घेतले. चला तर काढून घेऊया. आपण सर्व बटाटे छान असे फ्राय करून घेतले आहेत. आता यासाठी आपण एक मसाला तयार करून घेऊया. आपण बटाट्याचा मसाला तयार करण्यासाठी एक चाट मसाला घेतला, 1 चम्मच मीठ घेतलेलं आहे आणि लाल तिखट घेतलं. आता हे सर्व छान आपण एकत्र करून छान हे बटाट्यावर मिक्स करून घेऊया. मस्त आपला चटपटीत हा बटाट्याचा स्नॅक्स तयार होतो. व्यवस्थित आपण हे सर्व मसाला मिक्स करून घेतला आहे. आता हे बटाट्यावर ॲड करूया आणि छान याला मिक्स करून घेऊया. अगदी 5 मिनटात तुम्ही घरच्या घरी मस्त असं काहीतरी चटपटीत खायला लहान मुलांसाठी मोठ्यांसाठी सगळ्यांसाठी बनवू शकता. आपला मस्त असं बटाट्याचा स्नॅक्स तयार झालेला आहे, पाहू शकता तुम्ही. खायला खूप टेस्टी लागतो आणि एवढा सोपा आहे. अगदी 5 मिनटात कमी साहित्यामध्ये तयार होणारा आपला स्नॅक्स आहे. कशी वाटली रेसिपी कमेंटद्वारे नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटूया अशा